फ्रुट्स केले होते, त्याच्यामुळे छान झाले होते त्या दिवशी. आणि नाश्त्यामध्ये आज आणलेले होते तुकडे आणि थोडासा भात होता. त्याच्यानंतर कैरी, काकडी वगैरे होतं. ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच होतं. नाश्ता झाल्यानंतर 4 तास परत काम करायचं असतं आणि त्याच्यानंतर परत होतो लंच ब्रेक. तर आज मी लंचसाठी आणलेली होती शिमला मिरची भाजी आणि चपाती होती. त्याच्यानंतर सकाळी जे सॅलडमध्ये शिल्लक राहिलेलं होतं ते. तुम्ही जसं सकाळी बघितलेलंच होतं मागच्या व्हिडिओमध्ये, की फोडणी भाजीला मी दिली होती आणि त्यानंतरची भाजी अजिंक्यने बनवली होती. भाजी खूपच टेस्टी झाली होती. लंच झाल्यानंतर मी आले होते खाली थोडेसे वॉक करायला. की ऊन जास्त असतं, पण ऑफिसमध्ये एसी जास्त लागतो, म्हणून लेअरिंग केलेलं होतं आज. लंच झाल्यानंतर 2-2.5 ते 3 तास जवळ-जवळ काम केल्यानंतर परत मी आता घरी निघाले. माझं लॉगआउट झालंय आणि आता वीकेंड चालू झालेला होता. ऑफिसमधून बाहेर पडल्यावर जेव्हा कॅमेरा आपल्या मोबाईलचाच जो कॅमेरा घेते मी हातात उचलते, तर त्यावेळेस येताना थोडेसे काही स्टुडंट्स होते माझ्याकडे बघून हसत होते. मी पण त्यांना बघून स्माईल केली. आजचं वातावरण थोडंसं चांगलं झालेलं होतं. म्हणजे पाऊस पण नाही आणि ऊन पण नाही असं काहीसं हे वातावरण होतं. इथेच बिल्डिंगच्या खाली जे गार्डन आहे त्या गार्डनला आलेले होते. आथांग इथंच असतो, नेहमी खेळत असतो. पण इथे आल्यानंतर मला कळालं की आज त्याला ताप होता. त्याच्यामुळे आज तो कुचंबला होता थोडासा. काही खाल्लेलं नव्हतं, खेळला पण नव्हता व्यवस्थित. आणि मग माझा मूड थोडासा ऑफ झाला. पण मी आल्यानंतर त्याला मग माझ्यासोबत घेतलं. आम्ही दोघांनी मिळून चहा ठेवला. तो पण चहा ठेवतो माझ्यासोबत. त्याला खूप आवडतं हा चहा ठेवायला. असं काही आम्ही दोघं जण आज चहा ठेवला होता आणि त्यानंतर चहाच्या ज्या चहा पावडर आणि साखरेच्या ज्या बरण्या आहेत, तो पण त्या जागेवर ठेवायचा हट्ट धरलेला होता त्यानी. त्यानीच त्या जागेवरती पण ठेवल्या. मागच्याच आठवड्यामध्ये मम्मी माझ्याकडे येऊन गेले होते. आंबे द्यायचे होते तिला कारण घरचे आंबे आहेत आमच्या आणि आता अंगने तिला फोन करून सांगितलं होतं, "आंबे घेऊन ये." तर ती आली होती त्याच्यासाठी आंबे घेऊन आणि त्याबरोबरच मग उन्हाळी जे सामान असतं सगळं कुरडया, पापड, आणखी काही असतं उपवासाच्या चकल्या वगैरे, भाज्या, हे सगळं ती घेऊन आलेली होती माझ्यासाठी आणि लोणचं पण बनवून आणलेलं होतं. त्याचबरोबर यावर्षी नवीन गव्हाच्या ज्या शेवया आहेत त्या तिने बनवलेल्या होत्या. म्हणजे बाहेरूनच गहू आपण फक्त द्यायचे आणि बाहेर ते शेवया बनवून देतात. तशा शेवया तिने बनवून आणल्या होत्या आणि अथांगला शेवया आवडतात. मग अथांगने पण भरपूर एन्जॉय केल्या ह्या शेवया.